प्रभाग क्रमांक 10 मधील वडरपुरा, कुंभारवाडा, संजय गांधी नगर नंबर 2 व पंचशील नगर येथील नागरिकांना पीआर कार्ड वितरित करण्याबाबत बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजय श्रावणजी गोंडाणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। प्रभाग क्रमांक 10 मधील वडरपुरा, कुंभारवाडा, संजय गांधी नगर नंबर 2 व पंचशील नगर येथील गेल्या 4 ते 5 वर्षापासून पीआर कार्डचा सर्वे करून प्रत्येक घरावर क्रमांक सुद्धा टाकण्यात आला आहे, परंतु अद्यापपर्यंत कुणालाही पीआर कार्ड मिळालं नाही। प्रस्तावित संपूर्ण परिसरातील नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेकरिता अर्ज दाखल केले असून पीआर कार्ड अभावी सर्वांचे अर्ज प्रलंबित आहेत करिता या संदर्भात त्वरित पीआर कार्ड वितरित करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। त्याचबरोबर रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना शासन धोरणानुसार 10 ब्रास वाळू मोफत मिळण्याबाबत सुद्धा निवेदन सादर करण्यात आलं। रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून अल्प दरात मदत मिळते, त्यामध्ये लाभार्थ्यांना घरकुल बांधणे अडचणीचे जात असून वाळूचे दर सुद्धा जास्त आहेत, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचं घरकुल अपूर्ण राहिलं। राज्य शासनाने रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू धोरण लागू केलं आहे, तरी या धोरणानुसार लाभार्थ्यांना 10 ब्रास वाळू मोफत देण्यात यावी अशी विनंती सुद्धा बसपाद्वारे करण्यात आली। यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक अजय गोंडाणे यांच्या समवेत उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून वडरपुरा हा परिसर अनेक योजनांपासून हा वंचित आहे। गेल्या 5 ते 6 वर्षापासून वडरपुरा परिसरातील सर्व नागरिकांनी, जे गोरगरीब नागरिक आहे, मजूर आहे, या सर्व मजूर वर्गाने जवळपास 5 ते 6 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी प्रकरण दाखल केलेलं आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांना कुठलाच लाभ मिळालेला नाही। त्याचं कारण की पीआर कार्डसाठी आम्ही आज या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना भेटायला आलो, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांच्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला समजलं की सध्या पीआर कार्डचा जो हा विषय आहे तर हा अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्यांच्या अंतिम मान्यतेकरिता या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे तो आलेला आहे आणि आमची त्यांना विनंती आहे की आता जास्त वेळ न लावता लवकरात लवकर आपण तो विषय जो हा आपण मार्गी लावाल आणि वडरपुरा परिसर हा अत्यंत गोरगरीब लोकांचा परिसर आहे, त्या गोरगरीब लोकांना आपण न्याय द्याल अशी आमची माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती आहे।